जय महाराष्ट्र. मंडळी, लोककल्याण किंवा जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनेकडं सरकार लोकांवरती उपकार करतंय अशा भावनेनं का पाहत आहे? कारण सरकारचं कर्तव्य आहे जनतेच्या कल्याणासाठी योजना बनवणं आणि जनतेचा तो हक्क आहे त्या योजनेचा फायदा घेणं. परंतु आजकाल ज्या काही योजना बनत आहेत त्यात जनतेचं हित कमी आणि सरकारचंच हित जास्त लटकून बसलेलं आहे, हे निदर्शनास येत आहे. असंच काय ते झालेलं आहे. राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार 2009 अंतर्गत ज्या 25% जागा खाजगी विनाअनुदानित शाळेत राखीव ठेवल्या जातात, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांच्या मुलांसाठी. आता या योजनेमध्ये बरेच सारे फेरबदल करत चाललेले आहेत. कुठेतरी पारदर्शकता आणायच्या नावाखाली किंवा योजनेमध्ये योग्य त्याला घटकालाच फायदा मिळावा या नावाखाली अटी-शर्तीचं पाचर मारलं जातंय. सरकार स्वतःच्या सोयीसाठीच या योजनेचा फायदा करून घेतंय का? असा प्रश्न आता पालकांमध्ये पडलेला आहे. आपण पाहतोय 12 फेब्रुवारीला एक नवीन नियमावली काढण्यात आली आणि त्या नियमामुळं हजारो लाखो पालक आता या योजनेपासून वंचित राहत आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे हा, की आता केवळ 1 किलोमीटरच्याच अंतरामधली जर शाळा असेल खाजगी अनुदानित शाळा, तर तीच केवळ तुम्हाला निवडता येणार. अशानं झालं काय, की लाखो पालक जे 1 ते 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये परिसरात भाड्यानं किंवा स्वतःचं घर राहत असेल, तर त्यांना या योजनेमधनं सरळ-सरळ वगळण्यात आलेलं आहे. नेमकं काय अटी-शर्ती ठेवून सरकारला ह्याचा फायदा होतोय का? का याचा फायदा शाळेला होणार आहे? किंवा या नियम आणि अटीमुळं आणखीन पारदर्शकता किंवा आणखीन सुसंगती या योजनेमध्ये येणार आहे असं सरकारला वाटत आहे का? नेमकं तोटा काय आणि फायदा काय याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ पालकांपर्यंत पोहोचवा ज्यांचे पाल्य 2019, 20, 21 मध्ये जन्मले असतील. आरटी सारख्या योजनेमधनं त्यांना फायदा मिळेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, सरकारनं जे पूर्वी नियम होते, की 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुमचं घर येत असेल आणि तिथे एक खाजगी शाळा असेल, तर तुम्हाला त्या खाजगी शाळेत आर-टी मार्फत नंबर लागला तर तुमचा एकही रुपया 8वी पर्यंत भरायचा नाही. सरकार त्याचे पैसे भरतंय. आता ती नियम आणखी स्ट्रिक्ट करून 1 किलोमीटरपर्यंत करण्यात आलेले आहेत. आता याच्यामुळं फायदा काय होणार आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी कॉम्पिटिशन होती, म्हणजे 3 किलोमीटरच्या आतमध्ये समजा एका शाळेत 1000 अर्ज येत असतील, तर आता 1 किलोमीटरच्या आतचं अंतर केल्यामुळं केवळ 300 ते 400 अर्ज येणार. जे कोणी त्या 1 किलोमीटरमध्ये स्वतःचं घर किंवा भाड्यानं राहत असतील तर. अशानं होणार काय, तर कॉम्पिटिशन कमी होईल, ही एक गोष्ट झाली. आणि ज्यांनी कोणी अर्ज केलेला आहे, म्हणजे समजा केवळ 100 अर्ज आलेले असतील आणि त्या शाळेत 80 जागा असतील, तर 70 ते 80% लोकांचा नंबर लागण्याचा चान्सेस जास्त आहेत. आता हा झाला जम्याची बाजू. परंतु नुकसान हे सगळ्यात जास्त दिसून येत आहे. आता नुकसान कशाप्रकारे आहे ते आपण पाहूया. ज्यांनी कोणी भाड्याने राहत आहेत, घराशेजारी 1 ते 3 किलोमीटरमध्ये शाळा येत आहे, परंतु ते आता या नियमामधनं डावलले जात आहेत. ज्यांचं स्वतःचं घर 1 ते 3 किलोमीटरमध्ये आहे, तेही या नियमामधनं आता वंचित झालेले आहेत. जर का सरकारने हीच अट व शर्त वर्षाच्या सुरुवातीला सांगितली असती, तर पालकांनी त्याप्रकारे मानसिक तयारी केली असती किंवा त्यांनी जे घर घ्यायचंय त्यांना भाड्यानं जे राहायचंय ते शाळेच्या शेजारीच जाऊन राहिले असते. किंबहुना इथपर्यंतही केलं असतं, की शाळेच्या कंपाऊंडमध्येच आम्ही भाड्यानं घर घेतलं असतं. सरकारचा नियमच इतका कठीण आणि जटिल होत चाललेला आहे, त्याला पालकांनाही आता पर्याय राहिलेला नाहीये. मग प्रश्न हा उठतोय, की सरकार असं करतंय काय? म्हणजे आम्हाला जे काही आर-टी सारखी योजना राबवून सरकार पालकांवरती उपकार तर करत नाही ना? तर तसं बिलकुल नाहीये. शिक्षण हा हक्क आहे, ना की देणगी. त्यामुळं आपल्या हक्कासाठी लढणं किंवा आपला हक्क मिळवणं हे पालकांचा अधिकार आहे आणि सरकारची ही जबाबदारी आहे, की आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना त्यांचा हक्क मिळणं. आता प्रश्न हाही उद्भवतो, की आर-टीमधले खरंच किती दुर्बल घटकातले लोकं अर्ज घेतात? अरे प्रत्येक जण आज यामध्ये दुर्बल घटकातलाच आहे. प्रत्येक नागरिक, प्रत्येक पालक आज 8 ते 10 लाख रुपयाचा तुमचा शिक्षणावरचा खर्च तुम्ही का वाढवू दिला? म्हणजे खाजगी शाळांना कोण मुभा दिली, की वर्षाला 2-2 लाख, 3-3 लाख रुपयाचे फीस तुम्ही आकारताय? शिक्षण जे आहे ते म्हणजे 50,000 मध्ये पण तेच शिक्षण दिलं जातं, 2 लाखामध्ये पण तेच शिक्षण दिलं जातं. मग याच्यावरती सरकार जर चाप ठेवत नसेल, तर मग तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहात का? सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहात का? याच्यावरती प्रश्न विचारण्याचा सरकारला किंवा कोणालाही अधिकार नाहीये. प्रत्येक जण जो अर्ज करतोय, ज्याचे पाल्य पात्र आहेत, तो तितकाच पात्र आहे या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी. हा माझा वैयक्तिक विचार आणि मत आहे. ग्रामीण भागातला ज्याच्यासाठी तुम्ही ही योजना काढली होती सरकारनं, जर
खरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण भागातल्या पालकांसाठी जर तुम्हाला योजना राबवायची असेल तर ते साफ खोटं ठरणार आहे. कारण ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी 1 किलोमीटर तर काय 5 ते 10 किलोमीटरपर्यंत पण एकही खाजगी विनाअनुदानित किंवा चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी शाळा दिसून येत नाही. मग अशामुळं आता पालकांना पर्याय काय राहिलेला आहे, तर बाबा कंपाऊंडला लागूनच भाड्यानं घर घ्या. मग त्यासाठी भाडेकरू, घरमालक जे पैसे मागेल, भाडं मागेल, ते भाडं द्यायला आम्ही तयार आहोत. रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करून घ्यायला तयार आहोत. सरकारच्या परत आणखीन घशामध्ये 3-4 हजार रुपये घालण्यासाठी पालक तयार आहेत. तर यामुळं सरकारच्या लक्षात येते का नाही माहीत नाही. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की यामुळं भ्रष्टाचार नक्कीच वाढणार. तो कसा? थोडक्यात लक्षात घ्या. प्रत्येक पालक आता 1 किलोमीटरच्या आतच घर घेणार. त्याच्यामुळं घराची जी काही भाड्याने द्यायचं आहे त्याची मागणी वाढणार. रेट्स ठरवले जाणार, एजंटगिरी वाढणार आणि यामुळं परत एकदा भ्रष्टाचाराला नवीन वाचा फुटणार आहे. त्यासोबतच जर तुम्ही येनकेन प्रकारेनं घर मिळवलंही, तिथं तुम्ही भाड्यानं राहतही असाल, पण ज्यावेळेस तपासणी होईल, ती अत्यंत कसून तपासणी होईल. सरकारी यंत्रणा मग कुठल्या-कुठल्या गोष्टी पालकांकडनं मागतील, काय-काय गोष्टींना सामोरं जावं लागेल, हा येणारा काळच सांगणार आहे. मी माझ्याकडनं कुठल्याच गोष्टी सांगत नाहीये. त्यामुळं ही भ्रष्टाचारावरती भरपूर मोठी वाचा फुटणार आहे. नवीन मार्ग आता भ्रष्टाचाराचा अवलंबला जाणार आहे. आता आशा करूया ह्या जो काही नियम आहे, तो लवकरात लवकर बदलला पाहिजे. कारण शिक्षण हे केवळ तुमची देणगी नाहीये, तर तो आमचा हक्क आहे आणि ग्रामीण भागातले पालक असतील किंवा आमचं स्वतःचं घर आहे आणि घराशेजारी 1 ते 3 किलोमीटरमध्ये शाळा आहे, तर आम्हाला तो शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला सरकार दरबारी याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यावरती जे काही निर्णय येतील त्याबद्दलही आपण सतत पालकांसोबत अपडेट करत राहू. येणाऱ्या काळामध्येही ज्या काही आर-टी-सी रिलेटेड समस्या असतील, म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बाहेर पडलेली आहे, त्याच्यावरती स्थगिती आलेली आहे. ती कधी लवकरात लवकर आपल्यामध्ये सुरू होईल, त्याची वॅकन्सीज दिसतील, त्याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.